Hi students, today we are going to understand a very interesting lesson in our course book. Name of the lesson is 1.3 The Cop and the Anthem. This story is written by O. Henry. Firstly, we have seen the icebreakers of this story. Icebreakers, page number 27. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. समजा ज्या ठिकाणी की जोराची थंडी असते अशा ठिकाणी तुम्ही गेलेला आहात अशी कल्पना करा आणि तुम्ही मित्रासोबत चर्चा करा, डिस्कस करा की तुम्ही त्या थंड वातावरणापासून तुमचं स्वतःचं संरक्षण करण्याकरिता कोणकोणत्या मार्गांचा वापर करू शकता. हिअर इज गिवन वन वेब डायग्राम. दिस वेब डायग्राम इज इनकम्प्लीट. वी मस्ट बी कंप्लीट दिस वेब डायग्राम. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. थंड हवामानापासून किंवा थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्याकरिता आपण कोणकोणत्या मार्गांचा वापर करतो. ओके, फर्स्टली असं आहे विअरिंग वॉर्म क्लॉथ्स, स्वेटर, जॅकेट एट्सेट्रा. इन सेकंड नंबर कॉलम टेकिंग सनलाइट्स. सम स्टुडंट्स सेइंग हॉट ड्रिंक्स अँड हॉट फूड्स, यूजिंग वॉर्म ब्लँकेट्स एट्सेट्रा एट्सेट्रा. These are the ways to protect from the cold climates. Next activity. When you see a cock approaching, you feel either repelled or scared. Discuss with your partner the situations when you feel relieved or scared. आपल्या मित्रासोबत, आपल्या सहकार्यासोबत चर्चा करायची आहे अशा परिस्थितीची की जी परिस्थिती आपल्यासाठी अतिशय, ती परिस्थिती आल्यावरती आपण अतिशय घाबरलेलो होतो आणि त्याच्यामधून आपण कशा पद्धतीने आपली सुटका झालेली होती. रिलीव्ड. फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन दॅट रिलीव्ड. यू वॉकिंग अलोन इन द डार्क स्ट्रीट. तुम्ही रस्त्याने एकटेच चालत आहात. ओके, आणि अंधार हा भरपूर पसरलेला आहे. तुम्हाला रिलीव्ह झाल्यासारखं केव्हा वाटेल ते प्रसंग तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. यू आर कॅरिंग लॉट्स ऑफ मनी अँड समबडी इज युअर वे टू लीड यू. तुम्ही भरपूर असे पैसे आपल्यासोबत घेऊन जात आहात आणि कोणीतरी तुमच्या पाठीमागे तुम्हाला लुटण्याच्या उद्देशाने येत आहे, पाठलाग करत आहे. त्यावेळेस नक्कीच आपली अवस्था रिलीव्ड झालेली असणार आहे. समबडी ट्राईंग टू रॉब यू. किंवा कोणीतरी तुम्हाला लुटायचा प्रयत्न करणार आहे. मीन्स यू कॅन राईट डाऊन द रिलीव्ड सिच्युएशन्स इन युअर लाईफ्स. स्केअर. तुम्ही अतिशय घाबरलेला होतात असे काही प्रसंग तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. फॉर एक्झाम्पल, यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. ज्यावेळेस तुम्ही अतिशय जोरात गाडी चालवत आहे आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, त्यावेळेस आपली अवस्था ही घाबरलेली असणार आहे. ज्यावेळेस आपल्याला ट्रॅफिक पोलीस भेटेल त्यावेळेस. यू आर ड्रायव्हिंग बाईक विदाउट हेल्मेट. आपण जर हेल्मेट न घालता गाडी चालवत असू तर त्यावेळेस आपली अवस्था ही भीतीदायक अशा प्रकारची असणार आहे. नॉट फॉलोइंग ट्रॅफिक रूल्स. आपण जर ट्रॅफिकचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करत नसेल तर सुद्धा आपण घाबरलेलं असणार आहोत. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिवन. तुम्हाला अशा काही गोष्टींची चर्चा करायची आहे की ज्या गोष्टी ऐकल्यावरती लोकांना
मोटिवेशन मिळतं, लोकांना एक वेगळ्या अशा प्रकारची प्रेरणा मिळते, उत्तेजना मिळते, इन्स्पिरेशन भेटतं त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये आणि ते त्यांच्या स्वतःचं जीवन पूर्णपणे त्याच्या बळावरती बदलवून टाकू शकतात. वन इज गिवन देअर. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. इन्स्पायरिंग स्पीच ऐकणे. आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा देणारे जे काही भाषणं असतात ती भाषण ऐकणे. विनिंग बिग अवॉर्ड फॉर अवर हार्ड वर्क. ज्यावेळेस आपण कठीण परिश्रम करतो आणि आपल्याला एक प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मिळतो त्या कामानिमित्त, त्यावेळेस नक्कीच आपल्याला ते जे काही काम आहे ते काम करण्याची काही प्रेरणा आहे, मोटिवेशन आहे, ते आपलं आणखीन बळकट होतं आणि आपण आणखीन चांगल्या पद्धतीने ते काम करायला सुरुवात करतो. वॉचिंग अँड इन्स्पायरिंग मूव्हीज. तुम्ही इन्स्पायरिंग स्पीचेस फक्त ऐकायला नको आहेत, तर इन्स्पायरिंग करणारे जे काही मूव्हीज आहेत ते मूव्हीसुद्धा आपण पाहायला हवे आहेत. गेटिंग हेल्प व्हेन वी आर इन नीड. हे जे काही सेंटेन्स आहे हे सेंटेन्स गरीब विद्यार्थ्यांना अतिशय लागू होणारं सेंटेन्स आहे. अतिशय गरीब मुलं असतात, त्यांना त्यांच्या वडिलांना त्यांचा संसार चालवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैशांची कमतरता असते. अशा वेळेस एखादा समाजामधील पुढारलेला व्यक्ती किंवा समाजामधील एखादी सुशिक्षित व्यक्ती ज्यावेळेस या मुलाला शिक्षणासाठी मदत करते, त्या गोष्टीपासून सुद्धा त्याला फार मोठ्या अशा प्रकारची प्रेरणा मिळत असते. सो लेट अस डिस्कस अबाउट द रायटर. लेट अस सी briefly information of the writer. O. Henry, 1862-1910. William Sidney Porcher, an American writer, is better known by his pen name O. Henry. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. विल्यम सिडनी पॉशर हे पूर्ण नाव आहे ओ. हेनरी या लेखकाचं. विल्यम सिडनी पॉशर यांनी इंग्रजी साहित्यामध्ये लिखाण करत असताना त्यांनी एक टोपण नाव वापरलेलं आहे. पेन नेम ही इज यूज्ड पेन नेम ओ हेनरी. त्यांनी ओ हेनरी या टोपण नावाने आपलं बरंचसं साहित्य लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते लहानपणापासूनच वाचनाची आवड असणारे अशा प्रकारचे लेखक होते. त्यांनी ज्यावेळेस द रोलिंग स्टोन या टायटलखाली त्यांनी विनोदी लेखन करण्यास सुरुवात केलेली होती, परंतु त्यांना असं वाटलं की आपला हा जो काही प्रयोग आहे तो प्रयोग निष्फळ ठरतो आहे. त्यावेळेस त्यांनी हॉस्टन पोस्ट या ठिकाणी रिपोर्टर म्हणून कार्य केलेलं आहे, कॉलमनिस्ट म्हणून कार्य केलेलं आहे, ओकेशनल कार्टूनिस्ट म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मीन्स ही ऑल्सो वर्क रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड कार्टूनिस्ट. ओके. The story The Cob and the Anthem is one of O. Henry's well-known stories. To describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies his twisted ways of thoughts and endings in almost every story. त्यांच्या ज्या काही स्टोऱ्या गाजलेल्या आहेत त्याच्यामधील एक महत्त्वाची स्टोरी आहे द कॉब अँड द अँथम, आणि तीच आपल्याला या ठिकाणी आज अभ्यासायची आहे. ते या ठिकाणी जी काही स्टोरी आहे या स्टोरीचा जो काही एंड आहे हा एंड अतिशय वेगळ्या पद्धतीनं करतायत. अगदी ट्विस्ट, वेगळी अशी ट्विस्ट या स्टोरीने घेतलेली आहे. त्याचं वर्णन आपण पुढे पाहणारच आहोत. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी is a vagabond and a person with criminal background.
He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. या स्टोरीमध्ये जे काही प्रमुख पात्र आहे त्या पात्राचं नाव आहे सोपी. सोपी हा एक भटकंती करणारा मुलगा आहे, भटकंती करणारं कॅरेक्टर आहे आणि त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड क्रिमिनल अशा प्रकारचं आहे. तो प्रिझनमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करतो बिकॉज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम सेव्हर विंटर. अतिशय तीव्र अशा थंडीपासून संरक्षण करण्याकरिता त्याच्याकडे कोणताही अशा प्रकारचं शेल्टर नाही आहे, निवारा नाही आहे. त्यापासून त्याचं प्रोटेक्शन व्हावं, संरक्षण व्हावं याकरिता तो वेगवेगळ्या पद्धतीने जेलमध्ये किंवा प्रिझनमध्ये जायचा, कैदीमध्ये जायचा प्रयत्न करतो आहे. परंतु या स्टोरीचा जो काही एंड आहे तो एंड अतिशय अनएक्सपेक्टेड, आपण कल्पनाही करणार नाही आहे अशा पद्धतीनं झालेला पाहायला मिळतो आहे. ओ हेनरी यांनी या स्टोरीमध्ये सोपीने कैदेमध्ये जाण्यासाठी किंवा प्रिझनमध्ये जाण्यासाठी जे काही निष्फळ असे हास्यास्पद प्रयत्न केलेले आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. कन्फाइनमेंट मीन्स प्रिझन. द कॉप अँड द अँथम ही जी काही स्टोरी आहे ती स्टोरी तुम्हाला फ्रीडम ही दर्शवते आहे, स्वातंत्र्य ही दर्शवते आहे. आणि कन्फाइनमेंट मीन्स कैदी किंवा प्रिझन, जेल, कैद, बंदिवास याचंही वर्णन त्याने केलेलं आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम for miseries and worries in confinement. The notes of anthem transferred him from within and he resolves to hard work. ते सांगतायत सोपीला सुरुवातीला असं वाटायचं की जेलमध्ये जाणं म्हणजे अगदी स्वातंत्र्य उपभोगल्यासारखं आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला काळजी नसते, एक वेगळ्या अशा प्रकारचा कैदेमध्ये जाण्याचं अट्रॅक्शन त्याच्या मनामध्ये होतं. परंतु ज्यावेळेस त्यांनी एक अँथम ऐकलं, ज्यावेळेस एक चर्चमधील गीत ऐकलं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये असे काही बदल झाले आणि त्याची अशी इच्छा होऊ लागली की आपण सुद्धा कठीण असं प्रयत्न, कठीण असे परिश्रम करणं अतिशय आवश्यक आहे. सोपी फेसेस द आयरनी ऑफ fate at the moment he realizes the real freedom lies in a virtuous life he is taken into confinement. या स्टोरीच्या शेवटी ओ हेनरी यांनी एक विरोधाभास दर्शवलेला आहे. ओ हेनरी सांगतायत सुरुवातीला सोपीला असं वाटायचं की जेलमधलं जीवन हे अतिशय आरामदायी असतं, त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, त्यामुळे तो जेलमध्ये जायचं ठरवतो आहे. परंतु ज्यावेळेस तो अँथम ऐकतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये बदल होतात आणि त्याला असं वाटायला लागतं की आपणही अगदी कष्ट करायला हवं आहे, हार्डवर्क करणं आवश्यक आहे. असे विचार ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात होत आहेत त्याच वेळेस त्यांनी या स्टोरीसाठी अगदी विरोधाभास दर्शवलेला आहे. लेखक सांगतायत की त्याला शेवटी कैद झालेली आहे. ओके, लेट अस सी द स्टोरी. द कॉप अँड द अँथम. Soapy left his bench and strolled. Strolled means walked in a leisurely way. रमतगमत चालणे किंवा फेरफटका मारणे. Out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. या ठिकाणी हा जो काही सोपी आहे हा सोपी आपल्या बाकावरून, आपल्या बेंचवरून उठलेला आहे आणि रमतगमत त्याने सी ऑफ अल्फाल्ट म्हणजे जो काही डांबरी रस्ता आहे तो डांबरी रस्ता ओलांडलेला आहे आणि तो रस्ता ओलांडून तो ब्रॉडवे किंवा फिफ्थ अव्हेन्यू ज्या ठिकाणी एकत्र येत आहेत त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि त्या चौकातून बाहेर तो पडलेला आहे. ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळला आणि एका महागड्या अशा, एका आलिशान अशा कॅफेच्या ठिकाणी येऊन
थांबलेलं आहे. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. He was 7 and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. Thanksgiving Day means the fourth Thursday on November, marked by religious observance and traditional meals. थँक्सगिव्हिंग डेज हा एक दिवस आहे, एक पारंपरिक अशा प्रकारचा उत्सवाचा दिवस आहे. आणि हा जो काही दिवस आहे हा दिवस नोव्हेंबर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी साजरा केला जातो आणि एकमेकांचे आभार या दिवशी मानले जातात. मग त्यावेळेस काही गिफ्टसुद्धा दान करण्यात येत असतात. या ठिकाणी ते सांगत आहेत सोफीने काय केलेलं आहे. त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटनापासून ते वरपर्यंत सोफीला पूर्णपणे विश्वास होता. सोफीने दाढी वगैरे व्यवस्थित केलेली आहे. इतकंच नाही आहे तर त्याने सुंदर असा एक जे काही कोट आहे तो कोट परिधान केलेला आहे. आणि थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी ज्या एका मिशनरी महिलेने त्याला एक छानसा असा ब्लॅक बो, काळा बो दिलेला होता, तो काळा बोही त्याने आपल्या कोटवरती चढवलेला आहे. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड सक्सेस वूड बी हीज. आता त्याला असं वाटायला लागलेलं आहे की त्याच्या मनामध्ये कोणीही शंका घेतली नाही तर तो काय होणार आहे, आता त्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यामध्ये यशस्वी होणार आहे. आणि तो जर त्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर त्याच्या डोक्यामध्ये जी काही कल्पना आहे ती कल्पनेवरती यश नक्कीच त्याला मिळणार आहे. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आता त्या टेबलापर्यंत त्याला पोहोचायचं आहे आणि टेबलापर्यंत पोहोचत असताना त्याला एकच काम करायचं आहे. टेबलाच्या वरून दिसणारा जो काही त्याच्या शरीराचा भाग आहे तो भाग पाहून त्या वेटरच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित राहणार नव्हती. बट रस्टेड मला डक थॉट सोपी would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आणि या सोपीनं प्लॅनिंग केलेलं आहे. सोपी सांगतोय मी जर त्या ठिकाणी त्या टेबलवरती पोहोचलो तर माझ्या मनामध्ये जी काही योजना आहे ती योजना पूर्ण होणार आहे. त्याच्या मनामध्ये काय आहे, मॅलार्ड नावाचं जे काही डक आहे त्या डकचं जे काही भाजलेलं मांस आहे ते मांस, एखादी वाईनची बाटली, थोडंसं चीज किंवा एखादा कप कॉफी किंवा एक सिगारेट, अशा साध्या साध्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्या रेस्टॉरंट्समध्ये खरेदी करणार आहोत किंवा घेणार आहोत. $1 फॉर अ सिगार वुड बी इनफ. आणि तो म्हणतोय सिगारेटसाठी जो काही खर्च येणार आहे तो $1 एवढं पुरेसा आहे. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. Here winter island म्हणजे एक हिवाळी बेट किंवा एक प्रिझन, तुरुंग असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्या ठिकाणी ते सांगतायत, काय सांगतायत, जो काही सिगारेट आहे त्या सिगारेटची किंमत $1 ठीक आहे, परंतु या सगळ्याची मिळून जी काही किंमत होईल ती किंमत नक्कीच मालकाला संतापून टाकेल एवढी तरी जास्त नसणार आहे. त्या किमतीचा मोबदला चुकवण्यासाठी तो आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा रिवेंज, बदला घेणार नाही आहे आणि आपण आपलं मन तृप्त होईल इथंपर्यंत आपण अन्न खाऊ आणि आपली जी काही पुढची जर्नी आहे, पुढचा प्रवास आहे तो एका हिवाळी बेटावरती होईल, एका तुरुंगामध्ये होईल, अशा प्रकारचे विचार त्याच्या डोक्यामध्ये आलेले आहेत. बट
A Soapy set foot inside the restaurant door. The head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. Here, decadent means old and worn out, आटलेले, जीर्ण झालेले. आय फेल अप ऑन मीन्स बरोबर नजर पडणे. ते जे काही रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटच्या बरोबर समोर थांबलेला जो काही वेटर आहे त्या वेटरची नजर ही नजर त्या सोपीच्या जो काही पाय आहे सोपीचं जे काही जीर्ण किंवा फाटलेले जे काही ट्राउझर्स आहेत किंवा शूज आहेत त्या शूजवरती पडलेली आहे. पुढे काय होतं पहा. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. ते सांगतायत. काय सांगतायत पहा. इग्नोबल मीन्स दुर्दैव किंवा धोका. इग्नोबल मीन्स डिसऑनरेबल, दुर्दैव किंवा धोका. आता ह्या जो काही हेड वेटर आहे ह्या हेड वेटरने आपल्या भक्कम अशा हातांनी या सोपीला मागं वळवलेलं आहे आणि हळूच त्याला बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेलेलं आहे. त्यामुळे मॅलॅर्ड बदकाच्या नशिबातला म्हणजे मॅलॅर्ड जो काही डक आहे त्या डकचं मांस खाण्याची जी काही इच्छा त्याची होती ती इच्छा या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम्ड दॅट हिज रूट टू बी coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. Coveted, greatly desired, आवडते किंवा हवेहवेसे वाटणारे. लिंबो मीन्स बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. स्वर्ग आणि नरक यांच्यामधलं बॉर्डरचं ठिकाण म्हणजे त्याला या ठिकाणी प्रिझन असं त्यांनी मिनिंग घेतलेलं आहे, तुरुंग. आता या ठिकाणी ते आपल्याला पुढं सांगतायत. सोपी हा ब्रॉडवेच्या बरोबर विरुद्ध दिशेला गेलेला आहे आणि आपल्या आवडत्या बेटाकडे जाणारा जो काही मार्ग आहे तो मार्ग आता त्याला तितकासा सोपा वाटत नाही आहे हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. आता तो काय करतोय. तुरुंगात शिरण्याकरिता दुसरी एखादी कल्पना त्याच्या मनामध्ये येते का याचा विचार करतोय आणि नक्कीच त्याच्या मनामध्ये एक युक्ती आलेली आहे. ती युक्ती काय आहे पहा. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Soapy took a stone and dashed it through the glass. People came running around the corner, a policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass button. आता या ठिकाणी सोपी आणखीन एक प्रयत्न करतोय जेलमध्ये जाण्याकरिता. तो काय करतोय पहा. 6th Avenue 6व्या ॲव्हेन्यूच्या कोपऱ्याच्या पलीकडे त्याला एक काचेचं दुकान दिसतं. त्या काचेच्या दुकानामध्ये त्याला सुंदरपणे हे अतिशय कुशलतेने काही वस्तू मांडलेल्या पाहायला मिळतात आणि सोपी साहजिकच त्या वस्तू आकर्षक दिसत आहेत. काच दिसलेली आहे आणि त्या काचेच्या खिडकीवरती हा जो काही सोपी आहे तो सोपी दगड फेकून मारतोय आणि तो दगड फेकून मारल्यावरती कोपऱ्यावरून जे काही थांबलेले लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी पळत पळत येत आहेत आणि याचं जे काही लीड केलेलं आहे त्या ठिकाणी एक पोलीस आहे. त्याचं नेतृत्व कोण केलेलं आहे. पोलिसांनी केलेलं आहे. परंतु हा जो काही सोपी आहे हा सोपी आपले जे काही दोन्ही हात आहेत ते दोन्ही हात आपल्या खिशामध्ये घालून त्याच ठिकाणी स्थिर उभा राहिलेला आहे आणि पोलीस दिसताच तो काय करतोय त्याच्याकडे पाहून हसतोय. वेअर द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर द ऑफिसर एजिटेडली. एजिटेडली मीन्स अतिशय वैतागून किंवा चिडून.
आता या ठिकाणी हा जो काही पोलीस ऑफिसर आहे त्या पोलीस ऑफिसरने अतिशय वैतागलेला आहे आणि वैतागून त्याने चिडून त्या सोपीला प्रश्न विचारला, हे जे काही कृत्य केलेलं आहे तो माणूस कुठे आहे? "Don't you think that I might have had something to do with it?" said Sophie with a friendly face as one greets good fortune. आणि सोपीने अतिशय मित्रत्वाच्या आवाजामध्ये त्या मैत्रीच्या स्वराने सोपीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि सोपी म्हणतोय, माझा याच्याशी काही संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही आहे का? The policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With a drawn club, he joined in the pursuit. Sophie, with disgust in his heart, drifted along twice unsuccessful. Pursuit means पाठीमागे धावणे किंवा पाठलाग करणे. तो पोलीस सोपीला अगदी संशयित म्हणून सुद्धा मानायला तयार नाही आहे, कारण खिडकी फोडणारा जो कोणी माणूस आहे तो माणूस पोलिसांशी गप्पा मारत उभी राहणार नाही आहे याची खात्री त्या पोलिसाला होती. आणि तो जो काही व्यक्ती असणार आहे त्या व्यक्तीने आता इथून धूम ठोकलेली असेल किंवा तो पळून गेलेला असेल अशी कल्पना त्या पोलिसाच्या मनामध्ये विचार आलेले आहेत. आणि ब्लॉकचा जो काही अर्धा रस्ता आहे तो अर्धा रस्ता पुढे पकडण्यासाठी एक व्यक्ती धावत असताना त्या पोलिसाला दिसली आणि पोलीससुद्धा त्याच्याच पाठीमागे धावायला लागलेला आहे. आणि सोपीने हा जो काही दुसरा प्रयत्न केलेला आहे जेलमध्ये जाण्याकरिता किंवा तुरुंगामध्ये जाण्याकरिता, हा प्रयत्नसुद्धा सोपीचा अनसक्सेसफुल अयशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. On the opposite side of the street was a restaurant of no great pretension. सोपीने प्रयत्न केला तो फसला, परंतु आता रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या साईडला एक सर्वसाधारण अशा प्रकारचं एक रेस्टॉरंट होतं. ओके, आता पुढं काय होतं पहा. It catered to large appetites and modest pursuits. Its crockery and atmosphere were thick, its soup and napery thin. Into this place Sophie betook himself without challenge. Napery means tablecloth आणि betook means प्रवेश मिळविणे. त्या ठिकाणी पोट भरून जेवणाऱ्या पण कमी पैशामध्ये किंवा गरीब लोक जी काही आहेत ती लोक भूक भागवत असताना त्या ठिकाणी त्याने पाहिलेली आहेत. तिथली क्रोकरी आणि तिथले जे काही वातावरण आहे ते अतिशय दाट अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी जे काही सूप आहे किंवा त्या ठिकाणी टेबलवरती जे काही क्लॉथ्स आहेत इत्यादी कापडसुद्धा कशा आहेत, थिन आहेत, पातळ आहेत. इन टू हिज प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि आता त्या ठिकाणी सोपीला कोणत्याही अडचणीविना किंवा अडथळेविना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार होता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डॉग नट्स अँड पाय. अँड देन ही टोल्ड द वेटर ही फॅक्ट दॅट द मिनिटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. आता सोपीला त्या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे. सोपी एका टेबलावरती बसलेला आहे आणि सोपी त्या टेबलावरती बसून त्याने बीफ स्टेक खाल्लेला आहे, फ्लॅपजॅक, डोनट किंवा इतर जे काही पाईज वगैरे आहेत ते सर्व त्याने मांसाहार केलेला आहे. आणि मग त्याने त्या वेटरला आपली जी काही खरी स्थिती आहे ती खरी स्थिती सांगितलेली आहे आणि आपल्याकडे त्यांना देण्याकरता ₹1 ही नाही आहे अशा प्रकारचं वर्णन सोपीने त्या वेटरला केलेलं आहे. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप सेड सोपी. आणि सोपीने खरा प्रसंग सांगितलेला आहे आणि सोपी म्हणतो आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाही आहेत, आता तू काय कर, लवकरात लवकर पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सद्गृहस्थाला आता जास्त वेळ तू वाट पाहायला लावू नकोस. नो कॉफ फॉर यू सेड द वेटर with a voice like butter cakes
and an eye like the cherry in the Manhattan cocktail है कौन? हा जो काही वेटर आहे हा वेटर आपल्या लोळण्यासारख्या मऊ आवाजामध्ये किंवा अतिशय चेरीसारख्या लाल भडक अशा डोळ्यांनी तो त्या सोपीकडे पाहतोय आणि सोपीला म्हणतोय तुझ्यासारख्या भामट्या लोकांसाठी पोलिसांना बोलवायची अजिबात गरज नाही आहे. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅल्युअस पॅवमेंट टू वेटर्स पीच्ड सोपी. आता काय झालेलं आहे पहा. कॅल्युअस मीन्स इयर अतिशय कठीण किंवा कडक. पीच्ड मीन्स आदळणे. आता ते सांगतायत या ठिकाणी 2 वेटर आलेले आहेत आणि त्या 2 वेटरनी सोपीच्या डाव्या कानाला पकडलेलं आहे आणि त्याला फुटपाथावर नेऊन आदळलेलं आहे. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कारपेंटर्स रूल्स ओपन्स अँड डस्टेड हिज क्लॉथ्स. आता हे जे काही 2 वेटर आहेत त्या 2 वेटरांनी सोपीच्या कानाला पकडलेला आहे, डाव्या कानाला पकडलेला आहे आणि जवळचा जो काही फुटपाथ आहे त्या ठिकाणी फुटपाथवरती नेऊन आदळलेला आहे आणि सुताराची मोजण्याची काही पट्टी उडवावी ना तसा त्याने आपला एक एक अवयव उडवत तो उठला आणि त्याने आपले कपडे झटकलेले आहेत. अरेस्ट सीम नाव बट अ इल्युसिव्ह ड्रीम. इल्युसिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड, कॅच ऑर अचीव. शोधायला कठीण अशा प्रकारचं ते सांगतायत. काय सांगतायत? तो सोपी जागेवरून उठलेला आहे आणि अटक होणे हे आता त्याला एक त्याचं स्वप्नच वाटू लागलेलं आहे किंवा अतिशय कठीणातली कठीण त्याचं स्वप्न अशा प्रकारची कल्पना आता तो सोपी करू लागलेला आहे. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आता ते सांगतायत 2 ब्लॉकच्या पलीकडे औषधाच्या दुकानासमोर उभा असलेला जो काही पोलीस आहे तो पोलिसही त्याच्याकडे पाहून हसला आणि तिथून तो निघून गेलेला आहे. सोपी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल इन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. रेंडर्ड मीन्स मेड, मिळविणे किंवा बनवणे. आता या ठिकाणी हा जो काही सोपी आहे तो सोपी काय करतोय पहा. आता सोपीला असं वाटू लागलेलं आहे की एखाद्या अचानक किंवा एखाद्या भयंकर अशा जादूमुळे आपल्याला अटक किंवा प्रतिबंध करण्याची शक्ती मिळते की काय अशा प्रकारची भीती सोपीला वाटू लागलेली आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लाफिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. सोपी अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये असताना सोपीला एका आलिशान अशा थिएटरच्या समोर एक पोलीस निवांतपणे फिरत असताना दिसलेला आहे आणि सोपीने आपलं जे काही डिसऑर्डरली कंडक्ट आहे, आपलं जे काही वर्तन आहे अतिशय बेशिस्त अशा प्रकारचं वर्तन करायला सुरुवात केलेली आहे. ऑन द साईडवॉक सोपी बिगेन टू एल ड्रंकन गेवरिश ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस. He danced, howled, raved and otherwise disturbed the skies. हा जो काही सोपी आहे हा सोपी त्या फुटपाथावरती उभारलेला आहे आणि फुटपाथावरती उभारून अतिशय वेगळ्या अशा आवाजामध्ये तो मोठमोठ्याने काहीही बोलू लागलेला आहे, तो नाचू लागलेला आहे, ओरडू लागलेला आहे, तो मोठमोठ्याने बडबड करू लागलेला आहे आणि त्याने सगळं जे काही वातावरण आहे त्या ठिकाणी सर्व वातावरण बिघडवून टाकलेलं आहे. द पोलिसमॅन मेअरली ट्विल्ड हिज क्लब, turned his back to Sophie and remarked to a citizen. Twirled means turned some objects quickly round and round. फिरवणे. हातामध्ये जी काही काठी असते ती काठी त्या पोलिसाने फिरवलेली आहे आणि सोपीकडे पाठ फिरून तो एका व्यक्तीला म्हणतोय. टीज वन ऑफ देम एल लॅड सेलिब्रेशन द गूस egg they give to the Hartford College. Noisy but no harm. We have instructions to let them be. हार्टफोर्ड कॉलेजला 0 गुणांनी हरवल्याबद्दल या ठिकाणी एल युनिव्हर्सिटीचा कोणीतरी मुलगा या ठिकाणी अशा प्रकारचा दंगा करत असावा, बाकी काहीही तो इतरांना त्रास देत नाही आहे. त्यामुळे
त्या मुलांना काहीही न करण्याचे आम्हाला वरिष्ठांकडून आदेश दिले गेलेले आहेत. डिस्कॉन्सोलेट, व्हेरी अनहॅपी, निराश किंवा दुःखी. सोपी स्टॉप हिज अनफेलिंग रॅकेट, वुड नेवर अ पोलिसमॅन lay hands on him. In his fancy, the island seemed an unattainable Arcadia. Arcadia means a mountainous district in a Peloponnese of southern Greece. In a poetic fantasy is represented a pastoral paradise. Arcadia means दक्षिण ग्रीसच्या पेलोपोनिसमधील डोंगराळ प्रदेश. याचा आणखीन एक अर्थ आहे, तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये परिपूर्ण जीवनाची कल्पना. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. हा जो काही आता सोपी हा निराश झालेला आहे आणि सोपी हा जो काही आपलं वर्तन करतो तो वर्तन निष्फळ आहे हे त्याला समजल्यावरती त्याने ते वर्तन करणं थांबवलेलं आहे. कारण एखादा पोलीस आता त्याच्यासमोर जो काही पोलीस आहे तो पोलीस त्याला कधीही पकडणार नव्हता. त्याला असं वाटलं की आपल्या जे काही कल्पना विलासामध्ये आपल्या जे काही स्वप्नामध्ये बेट आहे ते बेट जणू काही आपल्याला मिळणारच नाही आहे, ते एखाद्या नंदनवनासारखेच असेल. थंडगार अशा वाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी त्याने केवळ आपल्या पातळ अशा कोटची जी काही बटणे आहेत ती बटणे मात्र बंद केलेली आहेत. या ठिकाणी सोपी वेगवेगळ्या पद्धतीने जेलमध्ये जाण्याकरिता कशा पद्धतीने प्रयत्न करतोय याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशाच प्रकारचे आणखीन काही प्रयत्न सोपी जेलमध्ये जाण्याकरिता करतोय, त्याचं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.